हॅलो फ्रेंड्स, तर आता सर्वीकडे चालू आहे की उलनची मॅट रेडी रांगोळी तयार करण्याचं. तर मग मी पण एक विचार केला की आपणही करून बघू. त्याच्यासाठी मी हे कालच सर्व मटेरियल घेऊन आलेली. हे 1 किलोचं आणलेलं आहे मी. त्याच्यात खूप सारे कलर बसले. म्हणजे जे बेसिक कलर आहे जे आपल्याला मॅट रांगोळीसाठी लागतात ते सर्व याच्यात बसलेले आहेत. आणि मग ते आल्यानंतर ती मी डायरेक्ट करायला घेतलं, पण इतकी गुंथा झाली होती. मग मी ते नंतर त्याचं रोल करून घेतले. रोल करत करत खूप वेळ लागत होता. ती गुंथा काही निघत नव्हती. तर कसं तरी करून मी ते रोल पटापट तयार करून घेतले. असे 7-8 कलर चे करायचे होते. त्याच्यामुळे ह्या गोष्टीसाठी मला खूप प्रचंड वेळ लागला. मी तर सुरुवातीला तो पेनावर करत होती, पण ते काही व्यवस्थित प्रॉपर जमला नाही. त्यानंतर मी आपले जे रफ वह्या असतात त्याचा जो पुठ्ठा असतो तो काढून मी त्याला बाकीचे जे आहे ते गुंडाळून घेतले. मग मी असे बऱ्यापैकी 2-3 जे कलर मला लागत होते ते आत्ता मी करून घेतले. जसं पिंक आणि मरून कलर लागत होता. आणि जे फ्लावर काढलेलं आहे मी गुलाबाचं फूल, तर त्याची मला मॅट रांगोळी करून घ्यायची होती. हे रेक्झिन मी आणलं होतं आणि ते कागदावर मी आधी काढून घेतलं जसं मला पाहिजे होतं. ज्या सेंटीमीटर वगैरे सर्व काही माप घेऊन मी काढलं आणि त्याचं स्केच मी याच्यावर करून घेतलं. ॲक्च्युली याच्यासाठी कार्बन पेपर पाहिजे होता, बट तो माझ्याकडे नव्हताच. मग मी त्याची आउटलाईन ट्रेस करून घेतली फक्त. आणि म्हणजे जर सोप्या पद्धतीने तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कार्बन पेपर खाली ठेवूनच करता येईल. पण मला ड्रॉईंग असंही आवडतं आणि ते येतं मला परफेक्ट. तर त्याच्यामुळे मी फक्त आउटलाईन काढून घेतली आणि मध्ये नंतर व्यवस्थित छान त्या पूर्ण पेटल्सचा आकार शेप करून घेतला आणि त्याचं कटआउट करून घेतलं. तर बघा, मी सर्व आधी आउटलाईन करून घेतलेली आहे त्या गुलाबाच्या फुलाची आणि खरंच खूप सुंदर तयार होतात. मी तर बघितले होते. आता बघू माझं कसं तयार होतं आहे. तर हे आउटलाईन नंतर मी एक सेंटर घेऊन हे सगळे पेटल्स तयार करून घेतले पेन्सिलने. आणि मला जसे पाहिजे होते, जसे कागदावर आले तसेच ते इथं पण तयार झाले होते माझे गुलाबाचं फूल. आणि मग त्यानंतर त्याच्यासाठी ती ग्ल्यूगन वगैरे लागते ते सर्व मटेरियल मी कालच आणून घेतलं होतं. ते लोकर ॲक्च्युली खूप जास्त आलेली, त्याच्यात खूप सारं डिझाईन्स होऊ शकतात. बघू, आता तर आपण एक ओम केलेला आहे आणि आता हे गुलाबाचं फूल आपण करून घेऊ. ते कसं तयार होतं, ते छान तयार झालं तर आपण दुसरी डिझाईन पण नक्कीच ट्राय करू. जर ते छानच झालं तर एक आपण छोटासा बिझनेस करू असा माझा विचार चालला आहे. पण बघू आता हे कुठपर्यंत सक्सेस होतं. जर नाहीच झालं तरी आपलं स्वतःसाठी स्वतःच्या हाताने तयार केलेलं याचा आनंदच काहीतरी असतो, वेगळा असतो. तर हे फूल माझं तयार झालेलं आहे. ग्ल्यूगन मी आणून घेतली होती, ती गरम झालेली आहे. तर हे सर्व याला मी आधी आउटलाईन करून घेतली मरून कलरची. कलर कॉम्बिनेशन तुम्ही कसंही ठेवू शकता, पिंक रेड पण ठेवू शकता. मी मरून आणि पिंक असं कॉम्बिनेशन ठेवलं आहे. तर मी जी ही आउटलाईन आहे ती सर्व मरूनने करून घेतली पेटल्सची सर्व. आणि मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये लावलेला आहे पिंक कलर. तर तो पण छान खूप उठून दिसतो तो कलर. आधी मी ते लावून बघितला होता साईडला आणि मग नंतर मी याच्यावर करण्याचं डिसाईड केलं. तर बघा, हा पिंक कलर खूपच सुंदर दिसतो आहे आणि ती आउटलाईन डार्क छान वाटते त्याच्यामध्ये. तर मी एक पण आपल्याला वाटतं हे सोपं आहे, पण नाही, त्याच्यासाठी खरंच खूप मेहनत लागते. ते व्यवस्थित प्रॉपर बसलं पाहिजे, चिटकलं पाहिजे आणि पूर्ण क्लीन नीट अँड क्लीन ती वर्क दिसलं पाहिजे आपलं. तर मी तसा प्रयत्न केलेला आहे चांगलं करण्याचा. बघू, हे ग्रीन आणि ते सर्व मी करून घेतलं. आता जेवढं ते वाळल्यानंतर त्याची जी पूर्ण आउटसाईड आहे ती मी एक्स्ट्रा जे कापड आहे ते सर्व मी काढून घेतलं आणि खूप छानच दिसतं आहे. म्हणजे हे देवापुढे 2 करून देवाच्या पुढे ठेवलं तर खूप सुंदर दिसेल. किंवा आपण सत्यनारायण पूजा करतो तिथे पण आपण त्या पूजेच्या आजूबाजूला दोघं साईडला 2 ठेवू शकतो. किंवा घरी काही प्रोग्राम असेल तर आपण दरवाजात हे 2 ठेवू शकतो. तर म्हणजे जस्ट त्याच्या विचारांनुसार, जस्ट त्याच्या आयडियानुसार आपण हे तयार करू शकतो. हे तर मी सध्या देवापुढे ठेवायला केलेलं आहे. तर अजून एक असं सेम फ्लावर मला करून घ्यायचं आहे. आता हे बघू किती छान झालेलं आहे. त्याच्यानंतर मला उंबरठा पट्टीसुद्धा तयार करून घ्यायची. तर बघा, हे सुंदर असं फूल माझं तयार झालं आहे आणि मी ते देवाच्या पुढे ठेवलेलं आहे. खूपच सुंदर वाटतं आहे. तर हे तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.